ऐका त्यांची म्हणजे कोणाची? आतापर्यंत 3 चरणात ज्यांचं वर्णन केलं त्यांची सेवा केली देवा पावे. संतांची सेवा केली की ती देवाला पोहोच होते, याच्यात नवल नाही. आपण संतांची सेवा केली की देव आपल्या घरची सेवा करायला लागतो, हे विशेष आहे. ऐका, संतांची सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. भगवान त्यांच्या घरची कामं करायला लागतो. आम्ही तेव्हा आपण सगळेजण ज्या परंपरेत आहोत, माणकोजी बोधले महाराजांची परंपरा फार दिव्य परंपरा. मला आज आनंद दोन्ही अंगाने. एक तर ही करकम मध्ये कीर्तनाची सेवा होती आहे. जरी देशमुख परिवारातली ही सेवा होत असली तरी ही करकम मधली कीर्तनाची सेवा. आणि या करकमचा आणि विशेष करून ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय त्या कैलासवासी पंढरीनाथ अप्पा देशमुख, किंवा आम्ही त्यांना प्रेमाने काका म्हणायचो, त्यांचा करकमचा आणि बोधले महाराज परंपरेचा एक वेगळा ऋणानुबंध आहे. एकतर या गावाला भजनिंग महाराजांच्या रूपाने बोधले महाराजांची परंपरा 350 वर्षापासून आहे. मानकोजी बोधले महाराजांची जी 5 शिष्य, त्याच्यामध्ये भजनिंग महाराजांचा खूप मोठा अधिकार. मी अनेकदा करकम मध्ये कीर्तन करताना या सगळ्या मंडळींना बोललेलं, मानकोजी महाराजांच्या समाधीनंतर मानकोजी महाराजांचं संपूर्ण संस्थान आणि संपूर्ण फळ हा जवळजवळ 9 वर्षे ज्यांनी सांभाळला ते भजलिंग महाराज. भजलिंग महाराजांनी 9 वर्ष मानकोजी बोधले महाराजांची परंपरा सांभाळली. आणि त्या भजलिंग महाराजांचं समाधी स्थान ज्या गावात आहे असे ही करकम नगरी. एक ऋणानुबंध. आणि ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय त्यांचं जवळजवळ संपूर्ण आयुष्य हे धामण गावामध्ये गेलं. आणि विशेष करून मानकोजी महाराजांच्या मंदिरा शेजारी बरीच वर्ष त्यांचं राहणं होतं. त्यामुळे पंढरीनाथ काकांचं म्हणजे आप्पांचं अनेक वर्ष मानकोजी महाराजांच्या चरण सानिध्यात त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. अशा दोन्ही अंगाने ही आजची कीर्तन सेवा फार महत्वाची. म्हणजे मला थोडंसं असं वाटतं की पंढरीनाथ काकांच्या पुण्यतिथीला दुसऱ्या महाराजाचं कीर्तन चाललंच नसतं. म्हणजे थोडं स्पष्ट बोलतो आपण, तिथं बरीच महाराज मंडळी आहेत त्यामुळे बोलतो. ही सगळी करकम भागामध्ये काम करणारी पूजनीय महाराज मंडळी आहेत. पण इथं बोधले महाराजच पाहिजे, त्याची दोन्ही अंग मी सांगितली. एक तर बोधले महाराजांचा आणि करकमकरांचा ऋणानुबंध हा आजचा नाही, जवळजवळ 300-350 वर्षापासूनचा ऋणानुबंध. आणि ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय त्या पंढरी काकांचा आणि बोधले महाराजांच्या घराचा पाहुणपणाचा संबंध तर आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जिव्हाळ्याचा अधिक संबंध, महाराजांच्या नित्य सानिध्यामध्ये राहिलेला संबंध हा अधिक आहे. मानकोजी बोधले महाराजांच्या चरित्रात एक छोटंसं